माझं नाव दीपक आहे. मी 20 वर्षांचा आहे. मी असा व्यक्ती आहे ज्याला स्वतःवरती खूप घमंड होता. मी रायपूरमध्ये राहणारा रहिवासी आहे. कदाचित मी माझ्या गावातील सर्वात सुंदर मुलगा होतो. मला माझं दिसणं सर्वात जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मला वाटत होतं माणसाची परिस्थिती वाईट असली तर ती जगातली सर्वात वाईट गोष्ट आहे. वाईट परिस्थितीमध्ये आणि घाईगडबडीमध्ये व्यक्ती चुकीचा निर्णय घेतो. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्या चुकीच्या निर्णयामुळे तो पश्चाताप करत राहतो. या सर्व गोष्टींमध्ये त्या व्यक्तीला समजत पण नाही तो काय करत आहे. मला वाटतं कोणत्याच व्यक्तीने अशा कंडिशनमध्ये फसू नये ज्या कंडिशनमध्ये मी फसलो होतो. मला नव्हतं माहीत माझ्यासोबत असं काही होणार आहे. मी दिसायला खूप जास्त स्मार्ट होतो. माझी हाईट, वेट, रंग सर्व काही बॉलिवूडच्या हिरोप्रमाणे वाटत होतं. मला गावातले लोक फिल्म स्टार समजत होते. गावातील सर्व मुली माझ्यावर मोहित झाल्या होत्या. गावातून माहीत नाही माझ्या लग्नासाठी कित्येक स्थळ आले होते. मी सुशिक्षित नव्हतो पण मी दिसायला सुंदर होतो म्हणून मला खूप घमंड होता. गावातील सर्व मुलं माझ्यासमोर फेल होते. माझे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी मी माझ्या खाण्यापिण्याची राहण्याची खूप काळजी घेत होतो. मी असे कामही करत नव्हतो जेणेकरून माझी तब्येत बिघडेल, माझं सौंदर्य कमी होईल. आतापर्यंत मी माझ्या वडिलांच्या पैशावर ऐश करत होतो. मला 3 भाऊ होते. ते 3 दिसायला खूप चांगले होते पण त्या सर्वांमध्ये सर्वात सुंदर मीच दिसत होतो. मला जो पण पाहायचा तो मला पाहतच राहायचा. माझे सर्व भाऊ माझ्यापेक्षा मोठे होते. मला लग्नासाठी खूप जास्त स्थळ आले होते पण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. मला वाटत होतं जेव्हा मला माझ्या आवडीची मुलगी भेटेल तेव्हाच मी लग्न करेल. जसं मी दिसायला अतिशय सुंदर आहे तशीच माझी होणारी पत्नी पण सुंदर असायला हवी. तिला जो कोणी पाहील तर तो पाहतच राहील आणि जेव्हा आम्ही पती पत्नी दोघं मिळून सोबत बाहेर चालू तेव्हा लोकांनी आमचं कौतुक करावं. माझ्या 3ही बहिणींनी खूप प्रयत्न केले होते त्यांच्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत व्हावं. माझ्या आईला पण वाटत होतं लवकरात लवकर माझं लग्न व्हावं आणि त्यानंतर ती या जबाबदारीतून मुक्त होईल. माझे वडील जास्त करून आजारीच राहत होते. आईला काळजी वाटत होती कारण बाकीच्या 3 मुलांचे लग्न झाले होते. सर्वात लहान मुलाचं लग्न झालं असतं तर आम्ही आमच्या जबाबदारीतून मुक्त झालो असतो असं आईला वाटत होतं. मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं पण माझे लग्नाचे वय झाले होते. लहानपणीपासून मी दिसायला खूप क्यूट होतो. मी माझ्या क्यूटनेस आणि स्वभावाने माझ्या आईवडिलांचे मन जिंकले होते. जसं मला वाटायचं तसंच ते करत होते. माझ्या घरात माझे 3 भाऊ आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या. त्या माझ्यासोबत काहीच बोलत नव्हत्या. माझ्यात ठासून घमंड भरलेला होता. त्यामुळे माझ्या वहिनी म्हणत होत्या आमचा दीर जेवढा सुंदर आहे तेवढाच व्यवहारात कुरूप आहे. मी माझ्या घरात कोणालाच किंमत देत नव्हतो. त्यामुळे घरात प्रवेश करताच मी घमंड दाखवत होतो. असं रिॲक्ट करत होतो जसं काय मी राजा महाराजांचा मुलगा आहे. कोणी मला काही काम सांगितले तर मी त्याला लगेच नकार देत होतो. माझी आई म्हणत होती बेटा असे किती दिवस चालणार आहे. तू तुझ्या वहिनीसोबत नेहमीच उद्धट वागत राहतो. त्यांचा अपमान करत राहतोस. तुझ्या भावांसोबतही तुझं जमत नाही. तुला फक्त तुझे मित्र चांगले वाटतात. तू घरातही खूप कमी वेळ असतोस. तुला माहीत आहे का तुझे वडील किती आजारी राहू लागले आहेत. जर त्यांना काही झालं तर तुझं लग्न कोण करणार. मी माझ्या आईला म्हणत होतो आई माझं लग्न खूप धूमधडाक्यात होईल. तू बघ लग्न एखाद्या मी बॉलिवूड हिरोईनसोबतच करेल. तुला काय वाटतं मी गावातील अशा गावंढळ मुलीशी लग्न करेल. मला हिरो बनायचं आहे. मला हिरो बनायचं आहे म्हटल्यानंतर स्पष्ट आहे मी हिरोईनसोबतच लग्न करेल. जोपर्यंत मी हिरो बनणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या लग्नाचा विषय घरात घेऊ नका. माझी आई म्हणत होती बेटा तू असं स्वप्न पाहणं बंद कर. हिरो बनण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात. खूप जास्त अडचणींना तोंड देऊन मुंबई शहरात ते जातात. तिथे जाऊन ते लोकांचं बोलणं ऐकतात आणि हिरो बनायचं म्हटल्यानंतर खिशात पैसे असणे पण गरजेचे आहे. तुझ्याजवळ काय आहे. तू तुझ्या भावाच्या आणि वडिलांच्या कमाईवर जगत आहेस. तुझे भाऊ कित्येक वेळा म्हणाले आहेत दीपकला पण म्हणा काहीतरी काम कर. घरात तो फुकटचं खात बसतो. बेटा तुझे भाऊ तुला एक वेळेस ॲडजस्ट करतील पण तुझ्या वहिनींना तुझं घरात बसून राहणं आवडत नाही. त्यात तू त्यांच्यासोबत व्यवस्थित पण बोलत नाहीस. जर मी आणि तुझे वडील या जगात नसलो तर घरात तुझी काळजी घेणारं कोणीच नसेल. मी माझ्या आईला समजावून शांत करत होतो. तिचं बोलणं मला निरुपयोगी वाटत होतं कारण ती नेहमी एकच गोष्ट सांगत होती. तेच तेच नेहमी ऐकून मी बोर झालो होतो. नेहमी माझी आई माझ्या मागे लागत होती. मी तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधते.
तुझ्यासाठी आज गावातील एका मुलीचं स्थळ आलं आहे. कधी म्हणायची गावातील सावकाराच्या मुलीचं स्थळ आलं आहे. कधी म्हणायची तू खूप नशीबवान आहेस, गावातील सरपंचाच्या मुलीचं स्थळ तुझ्यासाठी आलं आहे. पण मी त्यांना स्पष्ट नकार देत होतो. मी म्हणत होतो, आई तुला वाटतं का मी गावातील मुलीसोबत लग्न करेल? आपल्या गावात एकही मुलगी चांगली दिसत नाही. तू बघ, माझं लग्न एखाद्या श्रीमंत घरातील सुंदर राजकुमारीसोबतच होईल. तिची सर्व प्रॉपर्टी माझी असेल. जेव्हा ती माझ्यासोबत असेल तेव्हा लोक माझ्यासोबत तिचं पण कौतुक करतील. मला तर वाटत आहे माझी होणारी पत्नी या संपूर्ण गावात पण नसेल. माझे खूप मोठे स्वप्न आहेत. आई मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि तुला वाटतं मी गावातील कोणत्याही मुलीशी लग्न करावं आणि संसार सुरू करावा? असं करून मी माझे स्वप्न धुळीत मिसळू का? आई म्हणत होती, बेटा आपल्या गावातही श्रीमंत लोक आहेत. तुझ्या सौंदर्यामुळे तुझ्यासाठी चांगल्या चांगल्या घरातून स्थळ येतात आणि तू प्रत्येक मुलीला रिजेक्ट करतो. बेटा असं करू नये. मी म्हणत होतो, आई आपल्या गावामध्ये कोणी शेतकरी आहे, कोणी कामगार आहे, तर कोणी भाजीची गाडी लावतो. या गावात सर्व गरीब लोक भरलेले आहेत. मी गावातील कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही. जेव्हा मी ॲक्टर बनेल तेव्हा माझ्यासोबत ॲक्टिंग करणाऱ्या एखाद्या मुलीसोबत मी लग्न करेल. तू मला सारखं सारखं लग्नासाठी फोर्स करत जाऊ नको. मला साधारण मुलीसोबत लग्न करायचंच नव्हतं. सुंदर चेहरा नशीबवान लोकांनाच मिळत असतो. मला देवाने एवढा सुंदर चेहरा दिला होता, त्याचा मी फायदा उचलायला नको होता का? पण खरं सांगायचं तर आम्ही खूप गरीब लोक आहे. माझे भाऊ कामगार होते आणि मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचं पोट भरत होते. माझ्या तिन्ही भावांना मुलं झाले होते. त्यामुळे माझे तिन्ही भाऊ खूप दिवसांनी वेगळं राहण्याबद्दल बोलत होते. त्यांचं म्हणणं होतं त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत विभक्त राहायचं आहे. जॉईंट फॅमिलीत राहणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते. पण प्रत्येक वेळी आई आणि बाबा त्यांना या गोष्टीसाठी नकार देत होते. माझे वडील मला सतत म्हणत होते, बेटा तू काहीतरी नोकरी कर. पण नोकरी करून मला माझं सौंदर्य कमी करायचं नव्हतं. मी गावात असलेल्या जत्रेत ॲक्टिंगचं काम करत होतो. त्यातून मला खूप जास्त पैसे मिळत होते. त्या पैशात माझा उदरनिर्वाह चालत होता. आमच्या गावात प्रत्येक महिन्यात 20 दिवस जत्रा भरत होती. माझ्या रोजच्या खर्चापुरते पैसे माझ्याकडे येत होते. याच गोष्टीचं माझ्या भावांना खूप वाईट वाटत होतं. त्यांना वाटत होतं आम्ही 3 भाऊ घर खर्च चालवत आहोत आणि हा लहान भाऊ फुकटचं बसून घरात खात आहे. एवढंच नाही, तो तर त्याचे छंद पण पूर्ण करतो, पण कधी घरात 1 रुपया पण देत नाही. मी खूप प्रयत्न करत होतो ॲक्टर बनण्यासाठी, शहरातून मला ऑफर यावी यासाठी. पण घर बसल्या अशा ऑफर्स कुठे येतात? येत नसतात. शहरात जाण्यासाठी एवढे पैसे माझ्याजवळ नव्हते. मला मुंबईला जायचं होतं. मुंबई आमच्या गावापासून खूप दूर होती. माझी इच्छा होती कोणीतरी मला मुंबईला न्यावं आणि तिथे नेऊन मला त्यांनी ॲक्टर बनवावं. माझे वडील सतत आजारी राहायचे. आमच्या घरची परिस्थिती बिकट होती. आमच्या गावात माझ्या शेजारी एक मुलगी राहत होती. तिचं नाव साक्षी होतं. पण ती मला आवडत नव्हती. ती गावातील अशी मुलगी होती, तिच्या मागे गावातील सर्व मुलं लागलेले होते. गावात मी एकटाच असा होतो जो त्या मुलीकडे बघत पण नव्हतो. ती मला आवडत पण नव्हती. ती मुलगी माझ्या मागे पुढे फिरत राहायची. जेव्हा मी टेरेसवर जायचो तेव्हा ती पण टेरेसवर यायची. ती माझ्यासोबत बोलत होती. माझ्यासोबत बोलण्याची आणि मला बघण्याची ती संधी शोधत होती. मला आता समजलं होतं तिला मी आवडत आहे. त्यामुळेच ती नेहमी माझ्यासोबत बोलण्याचं निमित्त शोधत असते. पण मी नेहमीच तिच्यावर ओरडत होतो. ती नेहमीच माझ्यासोबत प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करायची. तेव्हा मी खूप चिडत होतो. मी तिला म्हणत होतो, यापुढे जर तू माझ्यासमोर अशा गोष्टी केल्यास तर मी तुझी तक्रार तुझ्या वडिलांजवळ करेल. तेव्हा ती म्हणाली, माझे वडील तुझ्या घरी माझ्या आणि तुझ्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी आले होते, पण तूच लग्नाला नकार दिलास. हे तू चांगलं केलेलं नाहीस. तू माझ्यासोबत लग्न कर ना. तू मला आवडतोस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला पुन्हा तिचं बोलणं ऐकून खूप राग आला. मी रागातच म्हणालो, जशी मुलगी मला हवी आहे, जशा मुलीशी मला लग्न करायचं आहे, तू तशी अजिबात नाहीस. तू आहेस तरी कोण? फक्त तुझा चेहरा बरा आहे. फक्त बरा आहे. चेहरा जास्त चांगला नाही. माझ्याकडे बघ. गावातील सर्व मुली माझ्या सौंदर्यावर जीव ओवाळून टाकतात. सर्व म्हणतात मी ॲक्टर असल्यासारखा दिसतो. मला तर एखाद्या मूवीमध्ये काम मिळालं तर ती मूवी कधीच फ्लॉप होणार नाही. आणि एक तू आहेस, फक्त रंग गोरा असला म्हणून त्याला सुंदर म्हणतेस. तेव्हा ती म्हणाली, दीपक तुला माझी कदर नाही.
तुझ्यामुळे माहीत नाही मी कित्येक मुलांचे प्रपोजल रिजेक्ट केले आहेत. एक तू आहेस, माझ्याकडे कधी पाहतसुद्धा नाहीस. मी तर स्वतःला खूप सुंदर समजते. जाऊ दे, सौंदर्याचं सोड. तू माझ्या मनात डोकावून कधी पाहिलं आहेस का? माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला पाहण्यासाठी माझं मन नेहमी आतुर असतं. तू नेहमी माझ्या प्रेमाचा अपमान करत राहतोस. तू स्वतःला एक ॲक्टर म्हणतोस. तुला माहीत नाही, एक ॲक्टर होण्यासाठी फक्त देखणा चेहरा असून काही उपयोग होणार नाही. मनाने चांगले असणे ही फार गरजेची गोष्ट आहे. तुझा फक्त चेहरा सुंदर आहे. तुझं मन अगदी दगडासारखं आहे. मनाने चांगलं असणं फार गरजेचं असतं. तू कधीच माझ्या फिलिंग्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. तेव्हा मी तिला म्हणालो, बस झालं, जास्त फिल्मी डायलॉग म्हणून दाखवू नकोस. शांत बस. यापुढे माझ्या मागे पुढे करण्याची काही गरज नाही. मी तिच्यावर ओरडलो तेव्हा ती शांतपणे निघून गेली. ती म्हणाली होती ती माझ्यावर मनापासून प्रेम करते, पण माझं तुझ्या घमंडीपणावर अजिबात प्रेम नाही. तुझ्यातला घमंडीपणा कमी झाला नाही तर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. एवढं बोलून ती तिथून निघून गेली होती. मी विचार केला, पुढे जे होईल ते पाहता येईल. मी ज्या मुलीला रिजेक्ट करत होतो ती अशाच प्रकारच्या गोष्टी बोलते. असो, काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी आमच्या घरी तिन्ही भावांमध्ये खूप भांडणं झाले. भांडणांची सुरुवात त्यांच्या पत्नीपासून सुरू झाली होती आणि शेवट भावांपर्यंत येऊन पोहोचला. तिघांना एकच हवं होतं. त्या तिघांनी आपापल्या कुटुंबासोबत विभक्त राहावं. आमचं घर खूप मोठं होतं. त्या तिघांना वाटत होतं आमच्या घराची वाटणी व्हावी. आई बाबा यासाठी तयार होत नव्हते. त्यांना माहीत होतं त्यांच्या घराची वाटणी झाली तर ते माझ्या हिश्श्यात येतील आणि मी अजून काही कमाई करत नव्हतो. या गोष्टीवर घरात खूप जास्त भांडणं झाले होते. या भांडणांमध्ये वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा समजले त्यांना हार्ट अटॅक आला आहे. माझे वडील उपचारादरम्यान या जगातून निघून गेले. त्यानंतर आमच्या घरची परिस्थिती खूप जास्त बिकट झाली. घरात माझ्या वडिलांचं वर्चस्व जास्त होतं. मी माझ्या वडिलांचा लहान व लाडका मुलगा होतो. त्यामुळे ते मला काहीच म्हणत नव्हते. पण बाकी 3 भावांवर त्यांनी घरातील सर्व जबाबदारी सोपवली होती. आता तिन्ही भाऊ जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यांनी घर विक्रीस काढलं होतं. घराचे 3 हिस्से त्यांनी विकले होते आणि 4था हिस्सा माझ्यासाठी सोडला होता. 4था हिस्सा खूप छोटा होता. घर विक्री केल्यानंतर जे पैसे आले ते पैसे त्यांनी आपापसात वाटून घेतले होते. त्यानंतर ते लोक आमच्या घरून निघून गेले. त्यांनी आपापले वेगळे घर खरेदी केले होते. वडिलांच्या निधनाची ही बातमी माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. त्यात तिन्ही भावांनी घराचे हिस्से करून घर विक्री केल्यानंतर राहिलेल्या शिल्लक घरात मी आणि माझी आई राहत होतो. वडिलांच्या निधनानंतर आणि घर विक्री केल्यानंतर आई सतत आजारी राहू लागली. आईला खूप जास्त धक्का बसला होता. ती खूप रडत होती आणि सतत म्हणत होती, या घरात किती किलबिल असायची, पण आता दिवसभर मी घरात एकटीच असते. मला माझ्या आईची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं, पण मी या गोष्टीचं टेन्शन घेत नव्हतो. तिन्ही भाऊ विभक्त झाल्यानंतर माझी परिस्थिती खूप वाईट झाली होती. मी काही कामही करत नव्हतो. आई म्हणाली, बेटा, घरात खाण्यासाठी काहीच नाही. मी तुझ्यासाठी स्वयंपाक कसा करू? अगोदर तुझे भाऊ कमवत होते तेव्हा ते मला घर खर्चासाठी पैसे देत होते. त्यामुळे संपूर्ण घर खर्च सहज चालत होता. परंतु आता ते तिघं त्यांच्या त्यांच्या कुटुंबासोबत विभक्त झाले आहेत. तुझे वडील पण आता जिवंत नाहीत. तूच सांग, आता मी काय करायला हवं? माझा आता शेवटचा एकुलता एक आधार तूच आहेस. जर तू काही कमवले नाहीस तर आपण खाणार काय? कमीत कमी तू मजुरी कर. दिवसाचे 500 रुपये तरी येतील. तुला नाही माहीत, यावेळी आपल्यासाठी 1-1 रुपया खूप महत्त्वाचा आहे. आईचं बोलणं ऐकून मी आईच्या बोलण्याला सहमत झालो नव्हतो. मला मेहनतीचं काम जमणार नव्हतं. माझ्याच्याने मजुरी केली जाऊ शकत नव्हती. मजुरी केली तर माझी तब्येत कमी होते आणि रंग पण सावळा होईल. मला माझ्या सौंदर्यासोबत कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. मी आईला समजावलं होतं, आई, मी एखादी नोकरी शोधेल, पण मी अजूनही छोट्या मोठ्या कार्यक्रमात ॲक्टिंग करून थोडेफार पैसे कमवत होतो आणि मी ते पैसे आईच्या हातात आणून देऊ लागलो. कारण माझ्या हातात आता पैसे शिल्लक राहत नव्हते. 1000-2 हजारात घर खर्च चालणे शक्यच नव्हते. आई खूप आजारी राहू लागली, कारण तिला आता जेवण पण व्यवस्थित मिळत नव्हतं. मी तर माझा उदरनिर्वाह बाहेरच करत होतो. आम्ही सर्व मित्र मिळून कुठे ना कुठे फिरायला जात होतो. तेव्हा मी बाहेरच काहीतरी खाऊन येत होतो. नाहीतर ते लोक मला काहीतरी खाऊ घालायचे. आई या कारणाने जास्त आजारी पडली होती, कारण त्यांचा जोडीदार या जगातून निघून गेला होता.
जेव्हा आपला जोडीदार या जगातून निघून जातो तेव्हा वेळ घालवणे खूप कठीण होते, कारण व्यक्ती एकटा पडतो आणि तेच दुःख खूप जास्त आजाराचं कारण बनतं. मी अशा नोकरीच्या शोधात होतो जिथे मला जास्त मेहनतही करावी लागणार नाही आणि पैसे पण जास्त मिळतील. मी खूप लोकांना नोकरीबद्दल बोललो होतो. एवढंच नाही, माझे खूप जास्त मित्र शहरात जाऊन नोकरी करायचे. त्यांची शहरात खूप जास्त ओळख होती. मी त्यांना सांगितलं होतं, शहरात मला ॲक्टिंगसाठी काम मिळालं तर मला नक्की कळवा. पण आत्तापर्यंत मला कोणीच काम आहे असं सांगितलं नाही. वडिलांची सेविंग आता संपत आली होती. माझ्या तिन्ही भावांना आमच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना माझा चेहरा पाहणे देखील योग्य वाटत नव्हतं, कारण जेव्हा ते या घरात राहायचे तेव्हा आई माझ्यामुळेच त्यांच्याशी नेहमी भांडण करायची. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, आई आता दीपकसोबतच राहील. वडील या जगात नव्हते. माझे वडील सरकारी नोकरीला नव्हते, जेणेकरून त्यांची पेन्शन रेग्युलर आली असती. ते पण मेहनत मजुरीच करायचे. मी काही नोकरी करत नव्हतो. मी खूप काळजीत पडलो होतो. पैशांची व्यवस्था कशी करावी या विचाराने मला काहीच सुचत नव्हतं. आई दिवसेंदिवस आजारी पडत आहे. मला आईचे उपचार करायचे होते. एके दिवशी मी खूप काळजीत बसलो होतो, तेव्हा आमच्या घरी साक्षी आली. मला काळजीत पडलेलं पाहून तिला पण काळजी वाटू लागली. ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, काय झालं दीपक, आईची तब्येत बरी नाही का? तेव्हा मी तिला म्हणालो, हो, आईची तब्येत बरी नाही आणि माझ्याकडे तिच्या उपचारासाठी पैसे पण नाहीत. तेव्हा ती म्हणाली, तू का टेन्शन घेत आहेस, मी आहे ना तुझी मदत करण्यासाठी. तिने लगेच मला पैसे आणून दिले. तेव्हा ती म्हणाली, तुला कधीही पैशांची गरज लागली तर तू मला निसंकोचपणे सांगत जा. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या प्रेमासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकते. पैसे घेऊन मी आईला हॉस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा समजले, माझ्या आईच्या पित्ताशयात स्टोन झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले, तिचे लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा मी डॉक्टरांना म्हणालो, डॉक्टर, ऑपरेशन होणं गरजेचं आहे का? नक्कीच गोळ्यांनी यावर उपचार होऊ शकत असेल ना? कोणतं तरी असं औषध द्या जेणेकरून माझ्या आईचा त्रास पण कमी होईल, तिला आराम पण मिळेल. ऑपरेशनचा खर्च खूप जास्त असेल. ऑपरेशनसाठी एवढे जास्त पैसे माझ्याजवळ नाहीत. डॉक्टरने सांगितलं, त्यांचे ऑपरेशन होणे फार गरजेचे आहे, कारण ऑपरेशन नाही झालं तर तुझ्या आईच्या जीवाला पण धोका असू शकतो. मी गोळ्या लिहून देतो, त्यांना काही वेळासाठी आराम मिळेल, पण परत त्यांच्या पोटात दुखलं तर मी काही करू शकणार नाही. त्यांच्यासोबत काहीही होऊ शकतं. सध्या तरी डॉक्टरांनी मला औषधं लिहून दिले होते, पण मी आईसाठी आता नेहमीच काळजीत राहू लागलो. काही दिवसांनी आईची तब्येत बरी झाली. तेव्हा माझ्या डोक्यातून आईच्या तब्येतीबद्दल विचार निघून गेले. मी परत माझ्या पूर्वीच्या ऐशोआरामातल्या आयुष्यात परत आलो होतो. गावात जत्रा भरली होती. त्या जत्रेतील कार्यक्रमात मी जाऊ लागलो. त्यामुळे मला थोडेफार पैसे मिळू लागले. त्याच पैशांनी माझा आणि माझ्या आईचा खर्च चालू लागला. साक्षीला वाटलं, तिने माझी मदत केली तर मी तिला मिळेल, पण असं काही नव्हतं. तिने माझी मदत केली होती. मी तिला तेव्हाच सांगितलं होतं, मी तुझे पैसे परत करेल. पण तिचे पैसे परत करण्याची माझी इच्छाच नव्हती, कारण माझ्याकडे एवढे पैसे येत नव्हते, ज्यामुळे मी घर खर्चही करेल आणि तिचे पैसेही परत करेल. सध्या तरी तिने मला पैसे परत मागितले नव्हते, पण आता ती अगोदरपेक्षा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली. एके दिवशी आई घरात झोपली होती. मीही माझ्या रूममध्ये बेडवर पडून मोबाईल पाहत होतो. मला तिचे असे वागणे अजिबात आवडले नाही. ती माझ्या बाजूला येऊन झोपली. मी तिला धक्का दिला, तेव्हा ती जमिनीवर पडली. हे सर्व पाहून ती थक्क झाली. मी तिला म्हणालो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जवळ येण्याची? यानंतर असं काही करण्याचा प्रयत्न करत जाऊ नको. तेव्हा ती रडू लागली आणि ती म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करते. ही गोष्ट तुला कित्येक वेळा मी सांगू? तेव्हा मी तिच्यावर ओरडलो आणि तिला ओरडून सांगितलं, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. ही गोष्ट मी तुला समजावून थकलो आहे. तुला का समजत नाही? त्या दिवशी मी तिच्यावर वाईट प्रकारे ओरडत होतो. माझा आवाज ऐकून आईला पण जाग आली होती. आई माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, बेटा, तू साक्षीवर का ओरडत आहेस? मी आईला सांगितलं, ही नेहमी माझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहते, पण मला हिच्यासोबत लग्न करायचं नाही. आई, हिने हिचा चेहरा पाहिला आहे का? मी हिला कित्येक वेळा सांगितलं आहे, मला ॲक्टर बनायचं आहे. तुला नाही माहीत, मी या नोकरीसाठी शहरात कित्येक वेळा ट्राय केला आहे. जेव्हा मला शहरात ॲक्टिंगचं काम मिळेल तेव्हा मी अशा मुलींकडे पाहणार देखील नाही.
अगं, मी तुझी मदत घेतली याचा अर्थ असा नाही माझ्या आयुष्यात मी तुला जागा दिली पाहिजे, असं कधीच होऊ शकत नाही. तेव्हा साक्षी रडत तिथून निघून गेली होती. माझ्या शब्दांमुळे तिच्या मनाला खूप वेदना झाल्या होत्या. आई म्हणाली, बेटा, तू तिचं मन दुखवलं आहेस. ती बिचारी तुझ्यावर खूप प्रेम करते. जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो त्याची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. मी आईला म्हणालो, मी तिच्यावर प्रेम करत नाही. मी शहरात जाण्याची व्यवस्था करत आहे. काही दिवसांनी मी तुला घेऊन शहरात निघून जाईल. आपण तिकडेच राहूया. मी शहरात नोकरी करेल. तू बघ आई, एक दिवस तुझा मुलगा खूप मोठा ॲक्टर बनेल. तेव्हा लोक म्हणणार, ही साधारण साक्षी तुझी पत्नी आहे का? तेव्हा आई म्हणाली, बेटा, तुला काय वाटतं, शहरात गेल्या गेल्या तुला कोण सिनेमामध्ये काम करण्यासाठी लगेच घेणार आहे? त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल. मी म्हणालो, आई, तू खरं बोलत आहेस. अगोदर मला एका छोट्याशा नोकरीतून सुरुवात करावी लागेल. त्यानंतर मला मोठं काम मिळेल. पण मला तुझ्यासोबत एक महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. आपल्याला हे घर विक्री काढावं लागेल. मला तुला घेऊन शहरात जायचं आहे. आपण तिकडेच राहूया. आई म्हणाली, बेटा, आपण हे घर विकू शकणार नाही. हे घर तुझ्या वडिलांची शेवटची निशाणी आहे. त्यांनी हे घर खूप स्वप्न पाहून बांधलं होतं. अगोदरच तुझ्या 3 भावांनी या घराचे 3 भाग विक्री करून इथून ते गेले आहेत. आता राहिलेला लहान हिस्सा शिल्लक आहे. तुला तो पण विक्री करायचा आहे का? मी म्हणालो, आई, मी शहरात जाऊन नोकरी करेल, श्रीमंत व्यक्ती बनेल. तेव्हा मी असे कित्येक घर खरेदी करेल. तू काळजी करू नको. मी तुला वचन देतो, सर्व काही ठीक होईल. पण माझी आई ही गोष्ट मान्य करायला तयार होत नव्हती. मी काही करू शकत नव्हतो. तेव्हाच मला माझ्या एका मित्राने सांगितलं, दीपक, तुला एका छोट्या फिल्मसाठी साईन केलं आहे. पण त्यासाठी तुला तात्काळ शहरात यावं लागेल. नाहीतर तुला कामावरून काढून टाकलं जाईल. इकडे येताना तुझ्याकडे काही पैसे असायला हवे. जे पैसे तू डायरेक्टरला त्या फिल्मची फीस म्हणून देऊ शकशील. माझ्याकडे पैसे नव्हते. आमच्याकडे फक्त हे घर शिल्लक होतं. मी आईला न सांगता हे घर विक्री केलं होतं. जेव्हा मी माझं आणि माझ्या आईचं सामान पॅक करायला सुरुवात केली, तेव्हा आईला समजलं मी काहीतरी गडबड केली आहे. तेव्हा आई ढसाढसा रडू लागली. आई म्हणाली, तुझ्यासारखा मुलगा देवाने कोणालाही देऊ नये. बेटा, तू माझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहेस. मी आईला खूप समजावलं होतं. तू आत्ता माझ्यासोबत शहरात चल. पुढच्या वर्षी मी हे घर परत खरेदी करेल. फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे. मी आईला विश्वासात घेऊन शहरात तर आणलं होतं. पण मला हे माहीत नव्हतं मी किती मोठी चूक करत आहे. माझ्याकडे घर विक्री केल्यानंतर जे पैसे आले ते पैसे पण मी माझ्यासोबत घेऊन आलो होतो. शहरात गेल्यानंतर मी रेंटने घर घेतलं. पण ज्या डायरेक्टरचा नंबर मला माझ्या मित्रांनी दिला होता, शहरात आल्यानंतर मी तो नंबर ट्राय केला. तेव्हा तो नंबर बंद लागत होता. किरायाच्या घरात मी आईला सोडलं होतं. पण मला आत्तापर्यंत नोकरी लागली नव्हती. मी आईला बाहेरचं जेवण आणून खाऊ घालू लागलो आणि स्वतःही बाहेरचं जेवण करत होतो. मी नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरत होतो. मी मुंबई शहरात पोहोचलो होतो. पण इथंपर्यंत येण्यासाठी माझा खूप जास्त पैसा आणि वेळ वाया गेला होता. इथे खूप महागाई होती. एक छोटंसं अंगण आणि 2 रूम विक्री केल्यानंतर माझ्याकडे जास्त पैसे आले नव्हते. घर विक्री केलेले पैसे मी फक्त 3 महिन्यात खर्च केले होते. मी आईला धीर देत होतो, सर्व काही ठीक होईल. मला वाटत होतं एखाद्या जाहिरातीसाठी मला सिलेक्ट करावं, ज्यामुळे माझ्याकडे थोडेफार पैसे आले असते. पण असे काही झाले नाही. माझ्याकडे जे काही पैसे शिल्लक होते ते आता खर्च होऊ लागले. मी इथे खूप अपेक्षेने आलो होतो. आता मी इथून परतही जाऊ शकत नव्हतो. एके दिवशी आईच्या पोटात खूप जास्त दुखू लागलं. एवढं जास्त दुखू लागलं की मला काय करावं काहीच समजत नव्हतं. आई जोरजोरात ओरडत होती. इथे तर आजूबाजूला कोणीच मदतीसाठी पण येत नव्हतं. एक आमचं गाव होतं जिथे लोक मदतीसाठी न बोलवता धावत येत होते. मदत पण करत होते. पैशांची मदत नाही करायचे, पण माणसाला धीर तर नक्कीच देत होते. पण इथे माझ्या आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकूनही जवळचं कोणीच येत नव्हतं. सकाळपर्यंत आई ओरडून व्यथित झाली होती. माझ्या खिशात 1 रुपया पण नव्हता, जेणेकरून मी आईला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. पण जेव्हा सकाळी ती बेशुद्ध झाली तेव्हा माझे हातपाय थंडगार पडले. मला वाटलं आईला काही झालं तर नसेल ना. त्यामुळे सकाळ झाली तेव्हा सर्वात अगोदर मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तिथे गेल्यानंतर काउंटरवर सर्वात अगोदर मला पैसे जमा करायला सांगितले होते. पण माझ्याकडे पैसे तर नव्हते. जेवढे पैसे माझ्याकडे शिल्लक होते ते पैसे मी हॉस्पिटलमध्ये जमा केले होते. ते पैसे खूप कमी होते. हे हॉस्पिटल खूप मोठं होतं.
तिथे मला आईला ॲडमिट करण्याअगोदर पैसे जमा करायचे होते. मी रिसेप्शनवर खूप जास्त रिक्वेस्ट केली आणि सांगितलं, माझ्याकडे सध्या एवढेच पैसे आहेत, तुम्ही लोक माझ्या आईवर उपचार सुरू करा, त्यानंतर मी तुम्हाला सर्व पैसे देईल. मी कुठून तरी पैशांची व्यवस्था नक्की करेल. खूप जास्त वेळ रिक्वेस्ट केल्यानंतर त्या लोकांनी माझ्या आईला ॲडमिट तर केलं होतं, त्यांच्यावर उपचारही चालू केले होते. पण मला पैशांची काळजी वाटत होती. मी हतबल होऊन एक एक करून माझ्या तिन्ही भावांना कॉल केला, पण त्या तिन्ही भावांकडून मला रिस्पॉन्स आला नाही. सर्वात मोठ्या भावाने तर कॉल रिसीवच केला नाही. 2 भावांनी माझ्याजवळ खेद व्यक्त केला. ते म्हणाले, तू खोटं बोलत आहेस, तुला स्वतःला खर्च करण्यासाठी पैसे हवे असतील, आमच्याकडे तुझ्यासाठी आता काहीच पैसे नाहीत. त्या लोकांना मी अडचणीत आहे हे दिसतच नव्हतं, त्यांना ते जाणवलं पण नव्हतं. सतत माझ्याजवळ वॉर्ड बॉय येऊन पैसे जमा करा असं म्हणत होता. माझ्याजवळ माझ्या स्मार्टफोन व्यतिरिक्त जास्त किमतीची वस्तू नव्हती. माझा मोबाईल 15,000चा होता. तो मोबाईल मी गेल्या 6 महिन्यांपासून वापरत होतो. आता कदाचित त्याची किंमत अर्धी झाली असेल. मी तो मोबाईल काउंटरवरती जमा केला आणि त्यांना सांगितलं, आता सध्या तरी माझ्याकडे आईच्या उपचारासाठी एवढंच आहे, माझ्या आईवर उपचार करा प्लीज. मी खूप हतबल झालो आहे. मी तिथे थांबून रडू लागलो. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते. माझं माझ्या आईवर खूप प्रेम होतं, त्यामुळे मी स्वतःला खूप असहाय्य समजू लागलो. मी तिथेच एका बेंचवर बसून खूप रडू लागलो. मी डोकं धरून डोळे बंद करून रडू लागलो. तेव्हाच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा ती एक स्त्री होती. त्या स्त्रीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला धीर देत म्हणाली, मला वाटत आहे तुला तुझ्या आईच्या उपचारासाठी पैशांची फार गरज आहे. मी खूप वेळापासून तुला इथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना रिक्वेस्ट करताना पाहत आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी थक्क झालो. मी म्हणालो, हो, मला पैशांची खूप गरज आहे. ती स्त्री खूप श्रीमंत घरातील वाटत होती, कारण तिने खूप एक्सपेन्सिव्ह साडी घातलेली दिसत होती. महागाचे स्टँडर्ड पर्स तिच्या हातात होते. डोळ्याला काळा चष्मा होता. हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. तिने गळ्यात मोत्यांचा हार घातलेला होता. ती मला म्हणाली, तुला काळजी करण्याची काही गरज नाही. आत्ताच मी तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी काउंटरवर हॉस्पिटलचं बिल भरलं आहे. तुझ्या आईचं ऑपरेशन होणार आहे. हे लोक तुला सारखं पैशांबद्दल विचारत राहतील, पण जोपर्यंत तू पैसे भरणार नाहीस तोपर्यंत तुझ्या आईचं ऑपरेशन ते करणार नाहीत. तुझ्या आईचं ऑपरेशन होणे फार गरजेचे आहे. मी पैसे दिले आहेत. आता तुझ्या आईचं ऑपरेशन होईल. तू फक्त प्रार्थना कर, हे ऑपरेशन सक्सेसफुल व्हायला हवं. मी लगेच त्या स्त्रीजवळ हात जोडले होते. मी म्हणालो, खरंच तुम्ही पैसे भरले आहेत का? तेव्हा ती स्त्री हसत म्हणाली, हो. मी म्हणालो, तुमचे खूप खूप आभार. मी माझ्या आईसाठी खूप काळजीत होतो. तुम्ही माझी काळजी संपवली आहे. मी तुमचं आयुष्यभराचा ऋणी आहे. माझ्या आईच्या पित्ताशयात स्टोन आहे, त्यामुळे तिचं ऑपरेशन होणं फार गरजेचं आहे. आईच्या जीवाला धोका होता, पण या स्त्रीने माझी मदत करून माझ्यावरती खूप मोठे उपकार केले होते. मी त्या स्त्रीचे खूप आभार व्यक्त केले. ती स्त्री माझ्यासोबत तोपर्यंत होती जोपर्यंत आईचं ऑपरेशन पूर्ण झालं नाही. त्यांनी मला माझ्याबद्दल सर्व काही विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं होतं. मी कुठून आलो आहे, कशा प्रकारे मी शहरात आलो आहे आणि माझं स्वप्न काय आहे. ती स्त्री माझं बोलणं ऐकून खूप इम्प्रेस झाली होती. थोड्या वेळानंतर नर्सने येऊन सांगितलं, तुमची आई आता बरी आहे. आता त्या शुद्धीत नाहीत. जेव्हा त्या शुद्धीत येतील तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता. मला हे ऐकून खूप आनंद झाला होता. त्यांनी मला माझा मोबाईल पण परत केला होता. त्या स्त्रीने मला सांगितलं, तुझ्या आईचं ऑपरेशनसाठी मी 3 लाख रुपये खर्च केले आहेत. एवढी मोठी रक्कम ऐकून मी मात्र थक्क झालो होतो. माझ्या आईचं ऑपरेशन एवढं मोठं नव्हतं. मला माहीत होतं ती स्त्री जास्तीचे पैसे मला सांगत आहे. ती आता त्याच पैशांबद्दल माझ्यासोबत बोलत होती. ती म्हणाली, मला आत्ता माझे पैसे परत हवे आहेत. मी म्हणालो, तुम्ही माझी मदत स्वतःहून केली आहे. मी तुमचे पैसे आत्ताच कसे देणार? मी स्वतःच खूप अडचणीत आहे. तेव्हा ती म्हणाली, हे बघ, तुझ्या आईचा जीव वाचला आहे. तुला पैशांची गरज होती. आता तुझ्या आईचे उपचार झाले आहेत. एक तर मला माझे पैसे परत कर, अन्यथा माझी एक अट आहे, ती पूर्ण कर. मी चकित होऊन विचारलं, अट? कसली अट? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. तुम्ही माझ्यासोबत काय बोलत आहात? तेव्हा ती स्त्री जोरात हसू लागली आणि म्हणाली, पहिल्यांदा जेव्हा मी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हाच तू मला खूप आवडला होता. मला तू मनातून आवडला होता. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी मी मिळवते. मी तुझी मदत त्यामुळेच केली. आता तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल.
नाहीतर हॉस्पिटलमधील लोक साक्षीदार आहेत. मी तुझ्या आईच्या उपचारासाठी पैसे दिले आहेत. पूर्ण 3 लाख रुपये मी दिले आहेत. मी तिला म्हणालो, माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी 3 लाख रुपये खर्च झालेले नाहीत. तुम्ही मला जास्तीचे पैसे मागत आहात. ती म्हणाली, ते सर्व काही मला माहीत नाही. मला फक्त एवढं माहीत आहे, तुझी आई जिवंत आहे. त्यांचं ऑपरेशन झालं आहे. त्या सुखरूप आहेत. बस, हेच सर्व तुझ्यासाठी पुरेसं असायला हवं. आता सांग, माझ्यासोबत तू लग्न कधी करणार आहेस? मी म्हणालो, कुठे तुम्ही आणि कुठे मी? मी त्या स्त्रीचं बोलणं ऐकून विचारात हरवलं होतं. ती स्त्री म्हणाली, तू माझे पैसे परत केले नाहीस किंवा माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तू तुझ्या आईला या हॉस्पिटलमधून घेऊन जाऊ शकणार नाहीस. मी पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या नावाने तक्रार देईल. त्यांना सांगेल, माझ्याकडून तुझ्या आईच्या उपचारासाठी तू पैसे घेतलेस आणि आता तू मला माझे पैसे परत करत नाहीस. ती स्त्री खूप चतुर आणि हुशार दिसत होती. तिचं नाव पलक होतं. ती 45 वर्षांची स्त्री होती. मी त्या स्त्रीच्या जाळ्यात वाईटरित्या अडकलो होतो. ती खूप श्रीमंत स्त्री होती. मला आता समजलं होतं, ती स्त्री मला पाहून वेडी झाली आहे. ती काहीही करू शकते. जर मी तिला लग्नाला नकार दिला तर ती माझ्यासोबत खूप वाईट करेल. एका बाजूला माझी आई हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेली होती. दुसऱ्या बाजूला ती स्त्री मला खूप टेन्शन देत होती. त्या स्त्रीने मला ब्लॅकमेल करायला सुरू केलं होतं. तिथेच हॉस्पिटलमध्ये ती स्त्री माझ्यासोबत 4-5 तास होती. जोपर्यंत मी लग्नाला होकार दिला नाही तोपर्यंत ती मला एकटं सोडून गेली नाही. ती सतत मला ब्लॅकमेल करत होती. मी पोलीस स्टेशनमध्ये तुझी तक्रार दाखल करेल. मला माझे पैसे परत हवे आहेत. तिने माझ्या परिस्थितीचा फायदा घेतला होता. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिने मला रिक्वेस्ट करताना पाहिलं तेव्हाच तिने विचार केला की मला खोटं बोलून ती तिच्या जाळ्यात अडकवू शकते. या जगात असेही लोक आहेत जे स्वार्थाशिवाय दुसऱ्यांची मदत करतात. पण आता मला विश्वास बसला होता, या जगात कोणीच असं नाही जो स्वार्थ असल्याशिवाय कोणाची मदत करेल. मला तिच्यासोबत लग्न करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. मी तिला म्हणालो, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. नंतर ठरल्याप्रमाणे मी त्या स्त्रीसोबत लग्न केलं. तिने सांगितलं, माझ्याकडे खूप जास्त प्रॉपर्टी आहे. तुला काही काम करण्याची गरज नाही. फक्त मी सांगते तसं तू करत जा. मी स्वतः एका मोठ्या कंपनीची मालक आहे. माझा पती मला एकटीला सोडून तेव्हा निघून गेला जेव्हा माझा मुलगा 7 वर्षांचा होता. माझा मुलगा आता तुझ्या वयाचा आहे. तो विदेशात शिक्षण घेत आहे. मी संपूर्ण आयुष्यभर एकटी राहिली आहे. तुला पाहून मी विचार केला, तू माझ्या आयुष्याचा भाग बनू शकतो. त्यामुळे तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. मी स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागलो. या परिस्थितीमुळे आज मी कुठून कुठे आलो आहे. मी स्वतःच्या सुंदरतेवर खूप घमंड करत होतो. आज माझं तेच सौंदर्य माझ्या आयुष्याची खूप मोठी अडचण बनलं आहे. जर मी दिसायला सुंदर नसतो तर मी या स्त्रीला कधीच आवडलो नसतो. पण माझ्या सौंदर्याने मला बर्बाद केलं होतं. मी विचार केला, माणसाने कधीच मोठेपणा नाही दाखवला पाहिजे. मी नेहमी माझ्या सौंदर्याचा खूप घमंड करत होतो. मी गर्वाने म्हणत होतो, मला अशा तशा मुलीशी लग्न करायचं नाही. माझी पत्नी सर्वात वेगळी असेल. पण मला हे माहीत नव्हतं, वेळ अशी येईल मला 45 वर्षाच्या स्त्रीसोबत लग्न करावं लागेल. मला माझ्या नशिबावर खूप रडायला येत होतं. माझ्या डोळ्यात अश्रू होते. पण माझ्या आईमुळे मी खूप हतबल झालो होतो. कदाचित या स्त्रीसोबत लग्न केल्यानंतर माझे अर्धे स्वप्न पूर्ण झाले होते. पण अर्धे स्वप्न माझे अर्धवटच होते. माझं पहिलं स्वप्न होतं, मी श्रीमंत मुलीशी लग्न करावं. आणि माझं दुसरं स्वप्न होतं, मी सुंदर मुलीसोबत लग्न करावं. ती दिसायला अगदी सिने अभिनेत्रीसारखी असावी. पण या स्त्रीपेक्षा गावातील मुली खूप छान होत्या. साक्षी तर गावातील सर्वात सुंदर मुलगी होती. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी तिच्या प्रेमाची कधीच कदर केली नाही. कदाचित तिचाच तळतळाट मला लागला होता. असो, आता जे काही होत आहे ते होणारच होतं. आता ती स्त्री माझी पत्नी होती आणि हे मनातून मी स्वीकारलं होतं. आईची तब्येत चांगली झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही यांना 2-3 दिवसात घरी घेऊन जाऊ शकता. आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्या स्त्रीने केला होता. ती स्त्री म्हणाली, तू आता माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी म्हणालो, मी आईला हॉस्पिटलमध्ये एकटीला सोडून तुमच्यासोबत कसा येऊ शकतो? माझी आई हॉस्पिटलमध्ये एकटी आहे. तुला माहीत आहे ना, माझ्या व्यतिरिक्त तिचं या जगात कोणीच नाही. तेव्हा ती म्हणाली, तू त्यांची काळजी करू नको. तुझ्या आईची काळजी घेण्यासाठी इथे खूप जास्त लोक आहेत. इथल्या वॉर्ड बॉय आणि नर्सला मी पैसे दिले आहेत. ते तुझ्या आईची खूप चांगली काळजी घेतील. तू माझ्यासोबत चल आणि आपलं लग्न एन्जॉय कर. तिथे उपस्थित असणाऱ्या नर्सने सांगितलं, तुम्ही जाऊ शकता. तुमच्या आईची आम्ही खूप चांगली काळजी घेऊ. त्यांनी मला धीर दिला. तेव्हा मी त्या स्त्रीसोबत गाडीत बसलो होतो. गाडी ड्रायव्हर चालवत होता.
ती गाडीत बसून कोणाशी तरी कॉलवर बोलत होती. ती सांगत होती, मी लग्न केलं आहे, मुलगा खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला त्याच्याशी भेटायचं आहे का? आत्ता या क्षणी लवकर घरी या, तुला माझ्या पतीसोबत भेटल्यानंतर खूप आनंद होईल. तिने माझ्याकडे हसत पाहिले आणि मला म्हणाली, त्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या माझ्या लग्नासाठी खूप एक्साईट होत्या, त्यामुळे सर्वात अगोदर ही आनंदाची बातमी मी त्यांना दिली आहे. माझ्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले होते. एका बाजूला माझ्या मनात आनंद होता की ही स्त्री खूप श्रीमंत आहे, तिच्यामुळे मला कधीच आता पैशांची अडचण येणार नाही. दुसरीकडे मला वाटत होतं, मी काय विचार केला आणि मला काय मिळालं होतं? जर मला शहरात ॲक्टिंगचं काम मिळालं असतं तर आज मला हे पाऊल उचलावंच लागलं नसतं. थोडा वेळ प्रवास झाल्यानंतर मी त्या स्त्रीच्या घरी पोहोचलो होतो. तिचे घर तर खूप जास्त मोठं होतं. तिचं घर नाही, ते तर राजवाडा वाटत होता. ते राजवाडा खूप सुंदर प्रकारे सजवलेला होता. मी तिच्या घराला चारी बाजूने पाहू लागलो. तेव्हा ती म्हणाली, हे माझंच घर आहे. हे घर माझ्या पतीने खूप प्रेमाने बांधलं होतं. आता हे सर्व माझ्यासोबत तुझंही आहे. असं म्हणत मला तिने मिठी मारली. ती म्हणाली, तू फक्त मी म्हणेल ते ऐकत जा. मी तुला पैशांमध्ये खेळवेल. आता माझ्या मैत्रिणी येतील, तू त्यांच्यासोबत नक्की भेट. मी तिला काही उत्तर दिलं नाही. मी फक्त शांत होतो, कारण आता माझं बोलणंच बंद झालं होतं. तिने मला बसायला सांगितलं तेव्हा मी बसलो होतो. मी मनातच विचार करू लागलो, हिची प्रॉपर्टी पाहून मला स्वतःला खुश व्हावं लागेल आणि आता मी हा विचार करायला हवा. झालं ते झालं. आता सोफ्यावर बसून मी विचार करत होतो. तेव्हा अचानक 3-4 स्त्रिया तिथे आल्या. त्या पलकच्या मैत्रिणी होत्या. पलकने मला तिच्या मैत्रिणींची ओळख करून दिली. ती म्हणाली, हा माझा पती आहे. त्या सर्वांचं वय तेवढंच होतं जेवढं पलकचं होतं. त्या सर्व स्त्रिया श्रीमंत घरातील दिसत होत्या. त्या सर्व मला पाहून खूप खुश झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, आम्हाला तू आवडला आहेस. माहीत नाही, मला त्या स्त्रिया खूप विचित्र वाटत होत्या. त्या आपापसात काहीतरी बोलत होत्या आणि माझ्याकडे सतत पाहून हसू लागल्या. मी पाहिलं होतं, त्या सर्व स्त्रिया पलकला पैसे देऊ लागल्या. माहीत नाही कोणत्या गोष्टीचे पैसे पलकला त्या देऊ लागल्या. थोडा वेळ बोलून त्या तिथून निघून गेल्या होत्या. जाताना त्या मला म्हणाल्या, तुला आमच्या घरी नक्कीच यायचं आहे. मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांच्या घरी कशासाठी जाणार? रात्र झाली तेव्हा पलक मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. ती माझी पत्नी होती. पती पत्नीचं नातं कसं असतं हे मला चांगल्या प्रकारे माहीत होतं. पण माहीत नाही का, मला पलकचा सहवास अजिबात आवडत नव्हता. ती हळूहळू माझ्या जवळ आली. त्यानंतर ती मला म्हणाली, माझा पती जेव्हापासून माझ्यासोबत नाही तेव्हापासून मी स्वतःला एकटं समजते. त्याचसाठी मी कोणाशी तरी बोलण्याचं निमित्त शोधत होते. पण आता तू माझ्या जवळ आला आहेस. आता मला कोणाशी बोलण्याची काही गरज नाही. तुझ्या मदतीने मी जास्त पैसे कमवू शकते. जेव्हा ती असं मला म्हणाली तेव्हा मी तिला मागे ढकललं आणि मी म्हणालो, तू काय म्हणत आहेस? ती म्हणाली, हो, माझ्यासारख्या स्त्रिया ज्या एकट्या असतात त्यांना कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. माझ्या मैत्रिणी आल्या होत्या ना, त्या तुला बुक करून गेल्या आहेत. त्यांना तू खूप आवडला आहेस. तू आहेसच तेवढा सुंदर. आजची रात्र तू माझ्यासोबत राहा. पुढचा 1 आठवडा तुझं बुकिंग दुसरीकडे आहे. काही हरकत नाही. तुला हळूहळू या सर्व गोष्टींची सवय होईल. रात्री जरी दुसरीकडे तुला जावे लागले तरी दिवसभर तू माझ्यासोबतच असशील. त्या स्त्रीचे असे विचित्र बोलणे ऐकून माझ्या पायाखालून जमीन सरकली होती. मी माझे डोके पकडले आणि खाली बसलो. मी विचार केला, मी कोणत्या अडचणीत फसलो आहे. आता मला समजलं होतं, ती स्त्री आणि हिच्या मैत्रिणी कोणत्या प्रकारच्या स्त्रिया आहेत. पण आता मी त्यांच्या जाळ्यात वाईट प्रकारे अडकलो होतो. तिने रात्रभर मला खूप त्रास दिला. त्यानंतर दिवसभर मला घरामध्ये कैद करून ठेवलं. तिच्या घराच्या बाहेर पहारेकरी होते. मी त्या घरातून पळून पण जाऊ शकत नव्हतो. इथे खूप जास्त नौकर आणि गार्ड्स होते. मी त्यांना विनंती केली होती. मी म्हणालो होतो, तुम्ही माझ्यासोबत असं करू नका प्लीज. मला जाऊ द्या, मला सोडा. माझी आई हॉस्पिटलमध्ये एकटी आहे. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या आईची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये खूप लोक आहेत. तुझ्या आईला काही होणार नाही. मी हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले आहेत. तू आता तेच करणार जे मी तुला सांगेल. मी तिच्यासमोर खूप विनंती केली. तिच्या पाया पडलो. एवढंच नाही, मी तिथून पळून जाण्याचा पण प्रयत्न केला. पण तिच्या गार्ड्सने मला पकडले होते आणि तिच्या ताब्यात दिलं होतं. मी पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती जोरजोरात हसत होती. तिला माहीत होतं, मी इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी तिचे गार्ड्स मला पकडतील. तिने मला अगोदरच सांगितलं होतं, ती जे काही काम करते ते खूप नियोजनयुक्त करते. ती मला म्हणाली, दीपक, तुला काय वाटतं, तू इथून पळून जाण्यात यशस्वी होशील? तू इथून पळून जाऊ शकणार नाहीस.
माझे गार्ड्स तुला माझ्या मैत्रिणींच्या घरी घेऊन जातील आणि तेच तुला इथे परतही घेऊन येतील. माझ्या मैत्रिणींनी मला तुझी खूप जास्त किंमत दिली आहे. आता तर तुझं माझ्याशी लग्न झालं आहे. तू मला सोडून कुठेही जाऊ शकणार नाहीस. इथून पळून जाणे तुझ्यासाठी सोपी गोष्ट नाही. माझे गार्ड्स इथे तुझ्यावर लक्ष देतील. त्या स्त्रीने मला जबरदस्तीने एका गाडीत बसवलं आणि तिच्या गार्ड्ससोबत मला तिच्या मैत्रिणींच्या घरी पाठवलं होतं. तिथे त्या स्त्रीने माझ्यासोबत खूप वाईट कृत्य केलं. माझ्यासोबत खूप वाईट घडत होतं. मी खूप काळजीत होतो. मला वाटत होतं माहीत नाही हॉस्पिटलमध्ये माझ्या आईसोबत काय होत असेल. तिच्यासोबत त्या लोकांनी काही वाईट करू नये असे मला वाटत होते. त्या स्त्रीने मला सांगितलं होतं, तू जर इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही तुझ्या आईला हॉस्पिटलमध्येच मारून टाकू शकतो. फक्त या कारणाने मी शांत होतो. ती मला जे सांगत होती ते मी ऐकत गेलो होतो. आता या गोष्टीला 12-13 दिवस निघून गेले होते. तिचं म्हणणं ऐकून सतत तिच्या मैत्रिणींकडे जाऊन माझी तब्येत आता बिघडू लागली. मी स्वतःच्या तब्येतीची खूप काळजी घेत होतो. पण आता माझी तब्येत खूप जास्त बिघडत जाऊ लागली. मला नेहमी अशक्तपणा जाणवत होता. कधीकधी मला त्या स्त्रियांकडे जाण्याची इच्छा पण होत नव्हती. पण परत मला जबरदस्तीने ती त्यांच्या घरी पाठवत होती. एवढेच नाही, ती सुद्धा माझ्यावर जबरदस्ती करत होती. तिने मला निर्जीव बनवलं होतं. हे काम मी कधीच केलं नव्हतं. एवढंच नाही, मी कोणाच्या मुलीकडे कधी वाईट नजरेनेही पाहिलं नव्हतं. पण माहीत नाही का ही स्त्री मला कोणत्या पापाची शिक्षा देत होती. तिच्या घरात मला चांगलं जेवण मिळत होतं. घालण्यासाठी चांगले कपडे मिळत होते. घरात गरजेच्या वस्तू सर्व उपस्थित होतं. पण हे सर्व मला अजिबात आवडत नव्हतं. मी एकांतात बसून खूप रडत होतो आणि विचार करत होतो, माझं आयुष्य किती सुंदर होतं. कदाचित मी माझं आयुष्य स्वतःच खराब केलं आहे. माणसाला स्वतःच्या सुंदरतेचा जास्त घमंड नसायला हवा. मला माझ्या सौंदर्यावर घमंड करण्याची ही शिक्षा मिळाली होती. पण मला आता काहीही करून इथून पळून जायचं होतं. शेवटी मी हे सर्व किती दिवस सहन करणार होतो. हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होऊ लागलं. एके दिवशी मी निर्णय घेतला, काहीही झालं तरी मला इथून पळून जावंच लागेल आणि माझ्या आईला पण इथून घेऊन जावं लागेल. असं नको व्हायला. या पागलबाईने माझ्या आईला काही केलं तर? मला माहीत होतं माझी आई अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. माझ्या आईची तब्येत चांगली झाली होती. पण ती स्त्री हॉस्पिटलमध्ये पैसे भरून आईला तिथेच ठेवत होती. एके दिवशी जेव्हा मला एका स्त्रीच्या घरी जायचं होतं तेव्हा तिथे जाण्याअगोदर मी गुपचूप गाडीचं ब्रेक फेल केलं. ज्या गाडीत मी नेहमी जात होतो. थोड्या वेळानंतर ड्रायव्हरने मला चालायला सांगितलं. पलकचा हा खास व्यक्ती होता जो मला प्रत्येक वेळी त्याच्या गाडीत घेऊन जात होता, जेणेकरून मी कुठे पळून जाऊ नये म्हणून. त्या दिवशी पण तो माझ्यासोबत आला होता. तो माणूस आणि मी गाडीमध्ये मागे बसलो होतो. ड्रायव्हर गाडी चालवत होता. जेव्हा ड्रायव्हरचं लक्ष ब्रेकवर गेलं तेव्हा ब्रेक लागत नव्हता. गाडी चालत जात होती. हे पाहून ड्रायव्हर खूप घाबरला. जेव्हा त्याने याबद्दल पलकच्या गार्ड्सला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, तू लक्ष का दिलं नाहीस? गाडीचं ब्रेक फेल आहे तर आता काय होईल? आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. ही गोष्ट ऐकून मी ओरडायला सुरुवात केली. माझ्या जीवाला धोका आहे, मला वाचवा. आज तुमच्यासोबत मी पण मरून जाईल. गाडी उलटसुलट धावत होती. खूप जास्त गाडीची स्पीड वाढली होती. ड्रायव्हर खूप प्रयत्न करत होता गाडी थांबवण्याचा, पण गाडी थांबत नव्हती. पलकचा गार्ड श्री खूप घाबरला होता. मी त्या क्षणी त्या गोष्टीचा फायदा घेत गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उडी घेतली. जेव्हा श्रीचं आणि ड्रायव्हरचं लक्ष माझ्याकडे गेलं तेव्हा गाडी नियंत्रणाबाहेर गेली होती. गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला. पण मी त्या लोकांना पाहण्यासाठी थांबलो नाही. गाडीतून उडी घेतल्यानंतर मला दुखापत झाली होती, पण मी स्वतःवर लक्ष दिलं नाही. मी लगेच उठून धावू लागलो. एवढा जास्त धावू लागलो तेव्हा माझा ॲक्सिडेंट होता होता वाचला होता. माझ्यासमोर एक ॲटोवाला आला होता. तेव्हा मी त्याला हॉस्पिटलचा ॲड्रेस सांगितला आणि त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये चल असं सांगितलं. मी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मला भीती होती पलकचे लोक किंवा स्वतः पलकने माझ्या आईला काही नुकसान करू नये. त्यामुळे मी लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो. मी हॉस्पिटलमधून आईला घेतलं आणि आईला माझ्यासोबत चालायला सांगितलं. आई खूप घाबरली होती. तिची कंडिशन अशी नव्हती जेणेकरून ती लवकर लवकर चालू शकेल. पण ती सतत मला विचारत होती, बेटा तू एवढे दिवस कुठे होतास? तू एवढ्या घाईगडबडीत मला कुठे घेऊन जात आहेस? यावेळी मी तिला काही सांगू शकत नव्हतो. मी फक्त तिचा हात पकडला आणि तिला घेऊन रेल्वे स्टेशनवरती गेलो. माझ्या खिशात काही पैसे होते. जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तेव्हा कदाचित पलकच्या गार्ड्सला समजलं होतं मी माझ्या आईला हॉस्पिटलमधून घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत आलो आहे. मी त्या लोकांपासून लपून
माझ्या आईचा हात धरून चालत्या ट्रेनमध्ये चढलो होतो. जेव्हा ट्रेन चालू लागली तेव्हा मला बरं वाटलं. मला नव्हतं माहीत ही ट्रेन कुठे जात आहे. फक्त पलक आणि तिच्या गार्ड्सपासून माझा जीव वाचला होता. माझ्यासाठी हीच सर्वात जास्त मोठी गोष्ट होती. आता माझी आई एकदम बरी होती. मी आईला नाही सांगितलं मी एवढे दिवस कुठे होतो, माझ्यासोबत काय झालं होतं. मला माझ्या आईला त्रास द्यायचा नव्हता, पण माझ्यासोबत जे काही झालं ते खूप भयंकर झालं होतं. पलकला समजलं होतं आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हाच मी तिथून पळालो आहे. तिने मला खूप शोधलं असेल, पण तिला मी कुठेच सापडलो नाही. मी देवाला प्रार्थना करतो ती माझ्या आयुष्यात कधीच परत येऊ नये. ती खूप खतरनाक स्त्री होती. मला नव्हतं माहीत काही स्त्रिया शरीराची भूक भागवण्यासाठी हे सर्व काही करू शकतात. दुसऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा उचलतात. प्रतिष्ठा फक्त स्त्रियांनाच मौल्यवान नसते, ती पुरुषांसाठीही मौल्यवान असते. ती ट्रेन जेव्हा एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवरती थांबली तेव्हा मी माझ्या आईला घेऊन ट्रेनमधून खाली उतरलो. त्यानंतर मी माझ्या गावी जाण्यासाठी निघालो. जेव्हा मी गावी पोहोचलो तेव्हा सर्वात अगोदर मी साक्षीची माफी मागितली आणि तिला म्हणालो, मी तुझं मन दुखवलं आहे, मी तुझा अपराधी आहे, मला माफ कर. माझी तब्येत पाहून मला गावात कोणीही ओळखत नव्हतं. मी खूप जास्त चांगला आणि सुंदर होतो, पण जेव्हा माझी भेट पलकसोबत झाली तेव्हापासून माझी अवस्था वाईट झाली होती. तिने मला मनातून तोडून टाकलं होतं. मी माझ्या भावांचीही माफी मागितली. त्यानंतर गावातच मी नोकरी करायला चालू केलं. मी आजही गावातच किरायाच्या घरात राहतो. मी माझ्या आईची खूप काळजी घेतो. साक्षीने मला आता माफ केलं होतं, तरीही तिने माझ्याशी लग्न केलं. आता ती माझी पत्नी आहे. पण माझ्यासोबत मुंबईमध्ये जे काही झालं होतं त्याबद्दल मी कोणालाही सांगितलं नव्हतं. हे ओझं माझ्या मनात दडलेलं आहे. मी देवाला प्रार्थना करतो जसं माझ्यासोबत झालं तसं कोणासोबतही होऊ नये. मित्रांनो, अपेक्षा करते तुम्हाला आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.